स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आमदार विक्रांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडलाय. ध्वजारोहण दीपक फर्टिलायझरच्या जयश्रीताई काटकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. कार्यक्रमास कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, नगरसेवक मनोहर म्हात्रे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. याशिवाय संघमित्र सोसायटीचा परिवार, नागरिक, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या प्रसंगी आमदार विक्रांत पाटील यांनी मातृशक्तीला सलाम करताना आजच्या दिवशी मनापासून अभिमान वाटतो. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत. त्यांच्याच प्रेरणेतून आमच्याकडून सेवा घडते असे सांगून उपस्थितांना देशसेवेच्या मार्गावर प्रेरणा दिली आहे. आज प्रत्येक भारतीय नागरिकासाठी खरं तर अभिमानाचा प्रचंड जोश आणि जल्लोषाचा दिवस आहे. स्वातंत्र्य दिन हा आपण सगळेच जण खूप उत्साहात साजरा करत असतो. पण या वर्षीचा स्वातंत्र्य दिन खरं तर ऑपरेशन सिंदूरच्या धर्तीवरती खूप महत्वाचा आहे. म्हणजे आमच्या देशातल्या माता भगिनींच्या सिंदूरकडे कुणी वाकड्या नजरेने बघेल तर सिंध प्रांतापर्यंत आत घुसून त्याचा बदला घेण्याचं काम आमचं सैन्य, आमचे पंतप्रधान ताकदीनं करतील, हा संदेश केवळ पाकिस्तानला नाही संपूर्ण जगाला देण्याचं काम आपल्या देशाने करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जी काही देशप्रेमाची भावना आहे ती या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने परमोच्च सीमेवरती आहे. आणि त्यामुळे पंतप्रधान महोदयांनी एक संदेश दिलाय की हर घर तिरंगा अभियान आपण राबवलं पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये प्रत्येक वर्षी आपण तिरंगा ध्वज त्या ठिकाणी लावतोच, पण यावर्षी आपल्या घरातल्या लहान मुलांच्या हस्ते हा तिरंगा त्या ठिकाणी आपण फडकवला पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. कसा असा खरं तर या देशाच्या जडणघडणीमध्ये जी काही सामाजिक रचना आहे त्यामध्ये खरं तर मातृशक्तीचं महत्व हे मोठं आहे. की आमची मातृशक्ती वेगवेगळ्या रोलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सकारात्मक पद्धतीनं ताकदीनं काम करणारी आमची मातृशक्ती आहे. पण ही मातृशक्ती आमची या सगळ्या प्रवासामध्ये कुठे मागे राहते का, ही चिंता आदरणीय मोदीजींनी नेहमीच व्यक्त केली. आणि नुसती चिंता करून ते थांबले नाही, तर देवाभाऊ नरेंद्र मोदी यांनी सातत्याने अनेक योजनांच्या माध्यमातून आमच्या मातृशक्तीला ताकद देण्याचं काम केलं. आपण जर का मागच्या 5-7 वर्षातल्या योजना काढून बघाल तर त्यातल्या बहुतांश योजना मग त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या योजना असतील किंवा त्यांच्या सबलीकरणाच्या योजना असतील, त्यांना एसटी मध्ये 50% सूट देण्याचे विषय असतील किंवा न भूतो न भविष्यती असं सभागृहामध्ये महिलांचा आवाज बुलंद व्हायला पाहिजे यासाठी लोकसभेत आणि विधान भवनामध्ये 33% आरक्षण महिलांना देण्याचा विषय असेल. या पद्धतीनं महिलांचं सबलीकरण करण्याचं काम हे आपले पंतप्रधान मुख्यमंत्री सातत्याने करताना दिसतात. जर आम्ही त्यांचे कार्यकर्ते असू, आम्ही या भारताचे नागरिक असू, तर आम्हाला आमच्या पंडित दीनदयालजी उपाध्याय यांची अंत्योदयाची जी काही व्याख्या आहे ती घेऊन खालपर्यंत जावं लागेल. शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्यापर्यंत आम्हाला जावं लागेल. आणि या सगळ्या प्रवाहामध्ये मातृशक्तीचं स्थान हे खूप मोठं आहे. आणि त्यामुळे मागच्या वेळेला आम्ही प्रयत्न केला, यावर्षी सुद्धा प्रयत्न केला की मातृशक्तीच्या हातून आमचं झेंडावंदन होऊ शकतं का, हा सन्मान, हा मान आम्ही त्यांना देऊ शकतो का. जयश्रीताई काटकर खरं तर ही आमची मातृशक्ती किती उच्च स्तरावर जाऊन काम करू शकते याचं ते एक उदाहरण आहे. दीपक फर्टिलायझर सारख्या मोठ्या उद्योग समूहाच्या त्या ठिकाणी उच्च पदावरती आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीने जर का आमची पनवेलकर महिला अशा मोठ्या उद्योग समूहाला रिप्रेझेंट करणार असेल तर मग कार्यकर्ता म्हणून आमची त्या ठिकाणी ही भावना आहे की आम्ही सुद्धा त्यांचा सन्मान त्या पद्धतीने केला पाहिजे. आणि म्हणून आजचं झेंडावंदन हे आपण त्यांच्या हातून संपन्न केलेलं आहे. अशाच पद्धतीनं मातृशक्तीला ताकद देण्यासाठी जे काही चांगलं करता येईल ते आम्ही सगळे मिळून करत आहोत.